गुड मॉर्निंग गाईज. गोष्ट खानदेशातील या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण 1 किलो आवळ्यापासून आवळे लोणचं कसे बनवतात ते आता बघणार आहोत. आता आपण आवळे चांगल्या प्रकारे किसून घेऊ. अशा प्रकारे सगळे आवळे आपण आता किसून घेतलेले आहेत. मिठामध्ये काही पाण्याचा अंश असतो, तर आता आपण पहिल्यांदा मीठ भाजून घेऊ आणि मग ते मीठ आपण आवळा लोणच्यामध्ये वापरू. याच्याने आवळे हे चांगल्या प्रकारे टिकत असतात. भाजून घेतल्यानंतर आता आपण किसून ठेवलेले आवळे होते, त्या किसामध्ये 1 चम्मच हळद पावडर आणि भाजून घेतलेला 4 चम्मच मीठ सगळं घालून घ्यायचं आणि त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. एकजीव केल्यानंतर आपलं जे किसाचं मिश्रण असतं ते अशा पद्धतीने दिसतं. आता त्याच्यामध्ये आपण 1 लिंबू पिळून घ्यायचा. दोन चम्मच बडीशोप घ्यायची. त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरा घ्यायचा. 1.5 चम्मच धने घ्यायचे. राई डाळ 1 चम्मच घ्यायची आणि त्याच्यामध्ये परत 1 चम्मच मेथ्या घालायच्या आणि आता हे सगळे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. आता आपण गॅसवरती 1 कढई घेतली आणि त्या कढईमध्ये 4-5 पळी हे तेल घालून घेतले आहोत. आता आपण आधी भाजून व बारीक केलेला जो सगळा मसाला होता तो आपण या तेलामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण लाल तिखट घेतलं.
आता आपलं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, म्हणून आपण आवळे किसून घेतले होते त्याच्यामध्ये आपण थंड झालेलं सगळं मिश्रण टाकायचं, त्याला पूर्ण एकजीव करायचं आणि आपल्याकडं काचेची बरणी असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं लोणचं हे भरून ठेवायचं. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर तुमचे लोणचं हे लवकर मुरणार नाहीत आणि जर तुम्ही काचेची बरणी जर बाहेर ठेवली तर ते लोणचं लवकर मुरले जातात. तर आपण अशा प्रकारे 1 किलो आवळ्यापासून आवळं लोणचं बनवलं. हे लोणचं 1-1.5 वर्ष कसेही टिकू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब केले तर येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला